नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीची अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे बघा, जे काही राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे. नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा व वाढीव पोलीस ठाण्याचा निर्णय अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे 2024 आणि 25 या वर्षात रिक्त झालेली 10,000 पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे. असं जे काही एकंदरीत 17 तारखेला जी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जी काही पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकाच्या अपर पोलीस महासंचालकांनी गुरुवारी म्हणजे 17 तारखेला राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. साधारणतः 10,000 रिक्त पदे असून पुढच्या महिन्यात म्हणजेच भरती संदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. जो काही भरतीचा प्रस्ताव आहे तो पुढच्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यामध्ये हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे आणि शासनाच्या मान्यतेनंतरनं ऑगस्टमध्ये उमेदवाराकडून अर्ज मागितला जाणार आहे, असे सध्या न्यूजपेपरला किंवा टी व्ही बातम्यांना आलेलं आहे. आणि सप्टेंबरपासून पावसाळा संपताच म्हणजे सप्टेंबरला पावसाळा संपणार आहे. आता मे संपला, जून जुलै ऑगस्ट आपल्याकडं आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाऊस असतो आणि सप्टेंबरमध्ये पाऊस आपल्याकडे कमी होतो. त्यामुळेच आता भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात म्हणजे एकच अर्ज करावा लागणार आहे. या पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले तरी तो उमेदवार या भरतीसाठी अपात्र होणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण गेल्या वेळेससुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की जे काही डबल फॉर्म भरले होते त्या डबल फॉर्म भरल्यानंतर त्यांनी एक आदेश काढला होता की ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्यांनी एकच फॉर्म ठेवा, परंतु काही मुलांनी ठेवला नाही आणि ते बाद झाले. तर ह्यासुद्धा जे काही आतापासूनच त्यांनी जे काही गृह खातं आहे सध्या आतापर्यंतच मुलांना सावध करत आहे की बाबा तुम्ही डबल फॉर्म भरू नका. तर अजून एकदा सांगतो की डबल फॉर्म या भरतीलासुद्धा भरू नका आणि आपला जे काही संधी आहे ती अजिबात गमावू नका. आणि पुढे बघा नेमकं काय म्हटलेलं आहे, नेमकं रिक्त पदे किती याची माहिती घेतली जाणार आहे. बघा 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2025 या काळात जे काही सेवानिवृत्त होणार म्हणजे जी काही भरती आहे ती 31 डिसेंबर 2025पर्यंतची सर्व रिक्त पदे ही त्यांनी मागितलेले आहेत मित्रांनो. तर जे काही अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके आहे राजकुमार वटकर यांनी ही माहिती दिलेली आहे. तर या मुद्द्यावर जे काही माहिती मागितलेली आहे तर ही माहिती म्हणजे बघा, पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाची सेवाज्येष्ठता यादी 31 मार्च 2025 अखेर सेवानिवृत्त मयत बडतर्फ आंतरजिल्हा बदली असं एकंदरीत माहिती मागवली आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, 1 जानेवारी ते 31 मार्च 2025पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक बॅट्समन या पदाची परिगणना करून आंतरजिल्हा गडबदलीने येणारे जाणारे वगळून प्रत्यक्षात राहिलेले रिक्त पदे भरायची आहेत, अशी एकंदरीत चर्चेही त्या मीटिंगमध्ये झालेली आहे. आणि वयवाढीबद्दल अजून बी कुठली चर्चाही त्या मीटिंगमध्ये झालेली नाही. तरीही वयवाढीचाही मुद्दा होणार आहे आणि वयवाढी भेटणार आहे. त्यामुळे न खचता न घाबरता आणि न थकता आपण प्रॅक्टिस चालू ठेवायचं आहे, कारण ही वयवाढ ही 100% भेटणार आहे मित्रांनो. तर बघा, इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच ताज्या आपल्या पोलीस भरतीबद्दल विविध बातम्या आपण घेऊन येत असतो. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.